हे संपलं म्हणूनच मी टायमिंग नमस्कार। आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती असा दुहेरी कार्यक्रम घेऊन आज नुमवी शिशु शाळेमध्ये मुलांवरती या राष्ट्रीय पुरुषांचे विचार पोचवण्यासाठी उपक्रम घेत आहोत। खरं तर लोकमान्य टिळक हे खरे देशभक्त होते। देशभक्ती म्हणजे काय याचं जाज्वल्य उदाहरण म्हणजे लोकमान्य टिळक। तर लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली आणि ती सर्व भारतीयांमध्ये स्वाभिमान जागृत केला। माणसाच्या अंगी स्वाभिमान असणं खूप गरजेचं असतं हे त्यांच्या लहानपणाच्या स्वभावातून त्यांच्या बोलण्यातून सर्वत्र जाणवतच होतं। आपण ऐकतच असतो टरफलाच्या शेंगांची गोष्ट। मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफल उचलणार नाही, ह्या जो त्यांचा एक करारीपणा होता, बाणा होता, तो घेऊनच ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरले आणि सबंध भारतीय देशवासियांसाठी त्यांनी एक प्रेरणा निर्माण केली आणि त्या प्रेरणेचे रूपांतर भारताला स्वातंत्र्य मिळाले। त्याच्यासाठी त्यांनी प्रसंगी जेलमध्ये सुद्धा गेले। तिथं प्रसंगी जेलमध्ये गेले। जेलमध्ये गेल्यावर सुद्धा त्यांनी त्यावेळेचं सत्कारणी लावलं। कुठेही त्यांनी डगमगले नाही किंवा आता कसं व्हायचं, मला आता कसं करायचं, तर त्यांनी तिथं बसून गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला। त्या ग्रंथावर सुद्धा इंग्रजांनी आक्षेप घेतला आणि तो ग्रंथ काढून घेतला। तर खरी बुद्धिमत्ता असते ना, ते कुठे डगमगत नाही। त्यांनी सांगितलं गीता रहस्य काढून घेतला ना, ग्रंथ काढून घ्या, माझ्या तो डोक्यात आहे, तो तरी तुम्ही काढून घेऊ शकत नाही। हा धाडसीपणा होता, बुद्धिमत्ता होती। ती बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांमध्ये उतरावी यासाठी म्हणून आपण लोकमान्यांचा आदर्श मुलांसमोर ठेवण्यासाठी त्यांची आज पुण्यतिथी साजरी करत आहोत। त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे साहित्य रत्न म्हणून आपल्याला सुपरिचित आहेत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे शाळेत गेले असताना त्यांना डावललं गेलं, पण त्यांच्याही अंगी स्वाभिमान होता। ते पुढे कुठेही कधीही शाळेत गेले नाहीत, पण त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या। लोकशाहीर म्हणून त्यांना लोकांनी पदवी दिली आणि त्यांनी अनेक रचना केल्या। म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा कसं पुढे जायचं याचा आदर्श त्यांनी समस्त भारतीयांसमोर ठेवलेला आहे। तर अशा दोन्ही नेत्यांना माझे विनम्र अभिवादन। धन्यवाद।
I
Hello.